या महान मानवांना माझं कोटी कोटी वंदन। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, महान माता सावित्री, माता रमाई या महान मानवांच्या विचारांना, त्यागांना आणि स्मृतींना सर्वात आधी माझं विनम्र अभिवादन। अखंड भारतभर धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी आपली एकमेव मातृसंस्था म्हणजे आपली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा। संस्थेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्थेचे दुसरे अध्यक्ष आदरणीय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, संस्थेच्या आत्ताच्या संरक्षक आणि आपल्या सर्वांच्या ज्यांच्या प्रयत्नामुळे भारतीय बौद्ध महासभा जिवंत राहिलेली आहे अशा आपल्या माता मीराताई आंबेडकर यांच्या धम्मकार्याला सुद्धा माझा पंचांग प्रणाम। दरवर्षीप्रमाणे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दरम्यान आपण जी वर्षावस मालिका राबवतो त्या मालिकेचं आजचं तिसरं पुष्प आहे आणि आजच्या तिसऱ्या पुष्पाचा विषय आहे बौद्धांची पवित्र स्थळे। आयुषताई आहे महिला उपाध्यक्ष, ताई खूप छान काम करते। शीतलताई नरवाडे सचिवा, आमचे कोषाध्यक्ष अमोल गायकवाड संरक्षण, सिद्धार्थ किल्लारे संरक्षण सचिव, तसेच इथे उपस्थित असलेल्या आशा खराताई संविधान प्रचारक आणि ज्यांचं नाव मी इथे घेतलं नाहीये परंतु जे इथे उपस्थित आहेत असे सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे जे दानदाते आहेत। खूप चांगलं काम करतो कारण की आपल्या धर्मामध्ये दानाला सर्वात जास्त महत्त्व आहे। तर आजचे जे दानदाते आहेत आमचे खंडवळ भाऊ आणि उपस्थित श्रद्धावान शीलवान सर्व उपासक उपासिका बालक बालिका आणि माझ्याकडून ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं आमच्या आजी अशा सर्वांना माझा जय भीम। माझी ओळख कदाचित तुम्ही मला ओळखता, माझं नाव आहे विजया जोशी। मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये रायगड जिल्ह्यावर प्रचार विकास झालेला आहे आणि या जेव्हा वागटक साम्राज्य होतं तोपर्यंत लेण्यांचं संवर्धन होतं, परंतु हळूहळू काय झालं तर परकीयांचं आक्रमण झालं। जसं खिलजी राजा हा जेव्हा म्हणजे त्यांनी आपल्या भारतावर जेव्हा आक्रमण केलं तेव्हा बऱ्यापैकी बौद्ध संस्कृती, बौद्ध लेण्या, बौद्ध विश्वविद्यापीठ यांचं काय झालेलं आहे त्यानंतर ऱ्हास झालेला आहे आणि त्यानंतर मग हे जे अजिंठा वेरूळचं जे संवर्धन होतं ते हळूहळू वागटक नंतर लयास गेलं आणि जेव्हा हा जॉन स्मिथ अधिकारी जेव्हा शिकारीसाठी गेला त्यानंतर या लेण्या लोकांच्या दृष्टीमध्ये आलेल्या आहेत। त्यानंतरचं आहे स्थळ ते चैत्यभूमी मुंबई। चैत्यभूमीमध्ये काय आहे काय आहे जातो ना दरवर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी हे कुठे आहे? मुंबई दादरला आहे। दरवर्षी हे आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे। का आहे तर तिथे काय आहे आपल्या जी चळवळ बाबासाहेबांनी उभी केली आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलून गेलं अशा महान मानवांचं काय आहे ते स्मारक आहे। इथे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दिवशी असंख्य बौद्ध अनुयायी तिथे जातात, परंतु तिथे जे अनुयायी जातात त्यांना कळत नाही की हा दिवस महापरिनिर्वाण दिन आहे। तिथे आपण कसं गेलं पाहिजे। लोक गजरे घालून जातात की नाही, नवीन नवीन साड्या घालून जातात। असो बायका म्हटलं साड्यांचा लोभ असणार, पांढऱ्या घालून जातात पण वेगळ्या वेगळ्या डिझाईन मध्ये साड्या घालून जातात, गजरे घालून जातात। सपतियो विपजन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायु सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गल रक्षन्तु
सब देवता सब बुद्धानुभावे सदा सोथी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोथी भवन्तु ते इचितं पचितं तुयं क्षिप्रमेव समीक्षतु सबे पुरेन्तु चित्तसङ्कल्पा छन्दोपर्णारसो यथा आयु आरोग्य संपत्ति सर्वसंपत्ति में वचन ततो निपाण संपत्ति इमिनाति समीक्षतु साधु साधु साधु। तसेच या ठिकाणी निवारी उपस्थित झालेले सर्व श्रोत्यावान उपासक उपासिका यांनाही सविनय जाहीर करतो। या ठिकाणी आजचा विषय बौद्धांची पवित्र स्थळे। या ठिकाणी ताईंनी जवळ 40 स्थळांची आपल्याला माहिती करून दिली, आपली स्थळं त्याबद्दल माहिती सांगितली त्यापेक्षा ते किती गांभीर्याने आपल्याला जतन करायला पाहिजे याविषयी ताईंनी खूप उत्तम असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। आपण इतरत्र ठिकाणी जात असतो, पण हे आपली स्थळ या ठिकाणी आपण का जायला पाहिजे याबद्दल ताईने आपल्याला खूप चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे। मी ताईंना आश्वासन देतो की आमच्या विभाग क्रमांक 4च्या माध्यमातून आम्ही या स्थळांचे आयोजन नक्कीच करू आणि धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं आपण इथे काम सगळे आपण मिळून करणार आहोत। आम्ही कालच साहेबांनी याविषयी बोललो की साहेब आपण एखादं पुष्प एका ठिकाणी एका बौद्ध लेणी किंवा एखाद्या पायगोडा जर सगळ्यांना शक्य असेल तर आपण तिथे जाऊ शकतो। याविषयी आमचं बोलणं झालेलं आहे, तर नक्कीच आपण याविषयी विचार करतोय आणि आपण नक्कीच लवकर तिकडे जाऊया आपण असे मी आपल्याला ग्वाही देतो। या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण खूप सहकार्य केलं, शांतचित्तेने धर्मश्रवण केलं। सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि जय भीम। भारतीय घटनेचे शिल्पकार तुम्हा सर्वांचे बुद्धिदाता भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री फुले यांच्या पवित्र स्मृतीस माझा देवार अभिवादन। मित्रहो, आता आभार जाहीर करण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे, तरी आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आभार तर असंच ते आभार तर परक्याचं मानायचं असतं। आपण जर सर्व आपलेच आहोत तर आपले आभार कसे मानावे असं मला प्रश्न पडत होता, तर मी आपल्यासाठी एवढंच म्हणेन, फुलाचा हार कशाला, फुलाचा हार कशाला, आभाराचे भार कशाला, फुलाचा हार कशाला, आभाराचे भार कशाला, नाते जपले हृदयाचे त्या नात्याला दार कशाला, त्या नात्याला दार कशाला। तर मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमासाठी वक्त्या जोशी विजयाताई जोशी हा आपल्या वेळेत वेळ काढून आल्या आणि आपल्याला या नियोजित विषयावरती आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या ताईंचं मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गांगोडे साहेब यांनी आपल्या त्यांच्या अध्यक्षांच्या मनोगतातून आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्यांचंही मी आभार मानतो। तसेच आजचे दानदाते प्रणय खंडागळे साहेब आणि त्यांचा परिवार, त्यांनी त्यांची दान पारमिता पूर्ण केली, त्यांचंही मी आभार मानतो। तसेच कर्तव्यपर समता सैनिक दलाचे शुभम खंडागळे व संगीताताई दिलकेताई यांनी आपली कर्तव्यपर आपली ड्युटी बजावली, त्यांचेही मी आभार मानतो। तसेच विभाग शाखा क्रमांकचे आपले सर्व पदाधिकारी त्यांनी जे अवरंत्र जे मेहनत घेऊन हे कार्यक्रम यशस्वी केला, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो। तसेच आपण सर्व उपासक उपासिका उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपण आलात म्हणून हाच कार्यक्रम संपन्न झाला, तरी तुम्हा सर्वांचं मी आपल्या शाखेच्या वतीनं मी आभार मानतो। तसेच
पनवेलवरून आलेले कांबळे साहेबांचे मी आभार मानतो. तसेच मुख्य म्हणजे आज जी मला बोलण्याची जी संधी दिली त्या संधी देणारे आमचे वरिष्ठ खंडागळे साहेबांचंही मी आभार मानतो. आणि नंतर हा कार्यक्रम संपन्न होईल, पूर्ण मतलब समाप्त होईल आणि अध्यक्षांच्या वतीनं मी असं जाहीर करतो. जय हिंद. शरणं हरिं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम्. नति मे शरणं हरिं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम्. नति मे शरणं हरिं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन